उद्योजक कोणताही असो, मग तो उत्पादन क्षेत्रातील किंवा सेवा क्षेत्रातील, त्याला आपले उत्पादन विकण्यासाठी ग्राहकांची आवश्यकता असते. योग्य ग्राहक शोधण्यासाठी आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक असते. त्यासाठी आवश्यकता असते ती जाहिरातीची. यासाठी आपण राष्ट्रगीत न्यूजशी संपर्क साधू शकता किंवा तुमच्या वैयक्तिक संस्थेच्या फर्मच्या जाहिराती देण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आपल्या उद्योगाला द्विगुणित करू शकता. पुरातन वास्तू कमिटीची पंचगंगा नदी घाटास भेट. कामगारांना लुटणाऱ्या दोघांना अटक. पंचगंगा प्रदूषित करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची नागरिकांमधून मागणी. मिरज बेडग येथे ग्रामीण पोलिसांचा छापा. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी ताराराणी पक्ष कार्यालयात साजरी. उपायुक्त व सहाय्यक आयुक्तांनी केले प्लाझ्मा दान. पंढरपुरात कार्तिकी महापूजेला गाभाऱ्यात फक्त 8 जणांना प्रवेश. 93व्या अकादमी पुरस्कारामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार जल्लीकट्टू मल्याळम चित्रपट. ताज्या बातम्यांसाठी राष्ट्रगीत न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. काय दिवाळीची खरेदी करताय? आता विसरा कोल्हापूर पुणे, आता फक्त इचलकरंजी. रेडीमेड कपड्यांचे अत्याधुनिक वस्त्रदालन आता इचलकरंजीत. श्रीराम टेरेन सेंटर, अत्याधुनिक फॅशन नुसार, तरुणाईच्या आवडीचे, कॉलेज कुमारांच्या पसंतीचे ब्रँडेड रेडीमेड कपड्यांसाठी एकमेव पर्याय श्रीराम टेरेन सेंटर. पश्चिम महाराष्ट्रातील गेल्या 40 वर्षांपासून ग्राहकांच्या पसंतीचे वस्त्रदालन. भारतातील नामवंत कंपन्यांचे शूटिंग शर्टिंग सह अत्याधुनिक फॅशन पासून ते पारंपरिक साड्या व रेडीमेड कपड्यांसाठी सुसज्ज दालन. श्रीराम टेरेन सेंटर, शिवतीर्थापासून थोड्याच अंतरावर, मेन रोड, इचलकरंजी. आमच्या असंख्य ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, राष्ट्रगीत न्यूज मध्ये आपले स्वागत. मी राधिका शर्मा. पाहूया सविस्तर बातम्या. जागतिक वारसा सप्ताहाच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्हा पुरातन वास्तू कमिटीने आज इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदीघाट परिसरात भेट दिली. तसेच नदीघाट, मनोरे, शिव मंदिर, गणपती मंदिरची पाहणी केली. तसेच या वास्तूंचा वारसा जतन करण्याच्या हेतूने आवश्यक देखभालीसाठी पालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी कोल्हापूर जिल्हा पुरातन वास्तू कमिटीच्या अध्यक्ष अमरजा निंबाळकर, सदस्या वैशाली नाईकवाडे यांना पुरातन वास्तूबाबत शाहीर विजय जगताप यांनी सविस्तर माहिती दिली. शासनामार्फत दरवर्षी दिनांक 19 नोव्हेंबर ते दिनांक 25 नोव्हेंबर या कालावधीत जागतिक वारसा सप्ताह साजरा करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरातील संस्थानकालीन राजवाडा, हवामहल बंगला, गंगामय विद्यालय, गणपती मंदिर, नदीघाट, नदीघाटावरील मनोरे, नदीघाटावरील शिव मंदिर, जल इमारत, महादेव मंदिर, पीर दर्गा, जुने जॅकवेल, गोविंदराव हायस्कूल, कोर्ट बिल्डिंग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल, मरगुबाई मंदिर, आदी व्यंकटराव विद्या मंदिर क्रमांक 1, इचलकरंजी जिमखाना, जुने नगर भूमापन कार्यालय, शाळा क्रमांक 2 अशा सुमारे 19 वास्तूंचा पुरातन वास्तुस्थळामध्ये समावेश करण्याची मागणी यापूर्वी पालिकेच्या वतीने शासनाकडे करण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने या पुरातन वास्तूचे योग्य देखभाल करून त्यांचे जतन व्हावे यासाठी आज बुधवारी कोल्हापूर जिल्हा पुरातन वास्तू कमिटीच्या अध्यक्षा अमरजा निंबाळकर, सदस्या वैशाली नाईकवाडे यांनी इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदीघाट, मनोरे, शिव मंदिर व गणपती मंदिरास भेट देऊन पाहणी केली. तसेच या पुरातन वास्तूचे जतन होण्याच्या उद्देशाने आवश्यक त्या सूचना केल्या. तसेच हा वारसा जतन करण्याच्या दृष्टीने त्यांची योग्य देखभाल करण्यासाठी आवश्यक त्या सूचना पालिकेच्या पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्षा तानाजी पवार, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, विजय जगताप, शुभांगी माळी, प्रधान माळी, कौशल्या गाडे, नागुबाई लोंडे, सरला घोरपडे, पूनम जाधव, संगीता साळुंखे, अलका विभूते, पालिकेचे जलसंपर्क अधिकारी नितीन बनगे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. कामावरून घरी जाणाऱ्या कामगारांना अडवून त्यांना धक्कामुक्की करीत लुटणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली. गजानन पडवेगार वय 21, मुद्दकप्पा मुलीमणी वय 22, राहणार जुना चंदूर रोड, बर्गेमाळा, इचलकरंजी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून एक दुचाकी आणि एक मोबाईल हँडसेट असा सुमारे 51,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली आहे.
पंचगंगा नदीच्या घाटावरील पंचगंगा नदीचे पात्रातील पाणी दूषित होत असतानाच पंचगंगा नदीच्या घाटावर कपडे धुणे, जनावर धुणे, गाड्या धुणे असे सर्रासपणे नदी तीरावर पाहावयास मिळाले। हे प्रदूषण रोखण्यासाठी या घाटावर पालिका प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळ नेमण्याचे काय झाले असा संताप सवाल नागरिकातून व्यक्त केला जात आहे। पंचगंगा नदीच्या पात्रात औद्योगिक व्यवसायातील दूषित रसायनयुक्त पाणी मिसळून पाणी प्रदूषित होण्याच्या तक्रारी वाढत असतानाच आता पुन्हा एकदा गावातील नागरिक पंचगंगा नदीच्या घाटावर आपली वाहने धुणे, जनावर धुण्यासाठी येऊन नदीचे पाणी दूषित करत आहेत। तर धुतलेले धुणे पंचगंगा नदीच्या जुना पूलवरील कठड्यावर वाळत घालण्याचे धाडसही केले आहे। नदी पात्रातील पाणी दूषित होण्याच्या गंभीर बाबीकडे पालिका प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे लक्ष नसल्याने नागरिकातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। मिरज शहर व ग्रामीण भागात सुगंधी तंबाखू व गुटखा विक्री जोमात सुरू आहे। मोठ्या प्रमाणात गुटखा माफिया सक्रिय झाला आहे। मिरज ग्रामीण पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशी ग्रामीण भागात छापा मारून सुगंधी तंबाखू व गुटखा साठा जप्त केला आहे। मिरज बेडग रोड येथे मारुती उद्योग समूह दुकानदार छापा मारून रत्ना, प्रभात जर्दा सुगंधी तंबाखू, विमल गुटखा असा 59,000चा सुगंधी तंबाखू व गुटखा जप्त केला आहे। मारुती उद्योग समूह मालक मारुती माळी हा फरार झाला आहे। ही कारवाई प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, पोलीस उपनिरीक्षक धनंजय विटेकरी, पोलीस नाईक बंडू पवार, नैना पाटील, नौशाद कनवटे, आकाश माळकर यांनी ही कारवाई केली आहे। सहकार चळवळीचे प्रणेते देशाचे उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी ताराराणी पक्ष कार्यालयात साजरी करण्यात आली। माजी खासदार कल्लाप्पा आवाडे आणि जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या हस्ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे होते। यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या निधनाबद्दल 2 मिनिटे स्तब्धता पाळता आदरांजली वाहण्यात आली। अशोकराव सौंदेत्तीकर, प्रकाशराव सातपुते, सुनील पाटील, सर्जेराव पाटील, सुभाष जाधव, महेश सातपुते, आनंदराव नेमिष्टे, राजाराम बोरगांडे, विठ्ठल सुर्वे, बंडोपंत लाड, फुलचंद चौगुले, सुरेश कोल्हापुरे, महावीर कुरुंदवाडे, शंकर येसाटे, अरुण निंबाळकर, नरसिंह पारीख, सुनील सुतिके, शरद चव्हाण, रमेश पाटील, प्रवीण केसरे, मनुभाई फारस, बाबासाहेब नलगे, राजू माळी, विजय पाटील, बजरंग कुंभार, राजेंद्र दरिबे, किशोर पाटील, सौ सुवर्णा लाड आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। महानगरपालिका उप आयुक्त निखिल मोरे आणि सहाय्यक आयुक्त संदीप घारगे यांनी प्लाझ्मा दान करून कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांसमोर नवा आदर्श निर्माण केला। उप आयुक्त निखिल मोरे आणि सहाय्यक आयुक्त संदीप घारगे यांनी येथील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात जाऊन आपले प्लाझ्मा दान केले। उप आयुक्त व सहाय्यक आयुक्तांच्या प्लाझ्मा दान उपक्रमाबद्दल महानगरपालिका प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी कौतुक केले। पंढरपूर आषाढी एकादशी नंतर आता कार्तिकी एकादशी ही साधेपणाने साजरी केली जाणार आहे। कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवार सपत्नीक शासकीय महापूजा करणार असून यावेळी मानाचे वारकरी दाम्पत्य व अन्य मिळून फक्त 25 जणांनाच उपस्थित राहता येणार आहे। त्यातही गाभाऱ्यात केवळ 8 जणांनाच प्रवेश दिला जाणार असून तसा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे। 25 एप्रिल 2021 ला लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या 93व्या अकादमी पुरस्कारामध्ये जल्लीकट्टू या मल्याळम चित्रपट भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे। फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या 14 सदस्यांच्या समितीने दिग्दर्शक लिजो जोस पिलिसरी यांच्या या चित्रपटाची निवड केली आहे। जल्लीकट्टू या चित्रपटाची निवड सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म फॉरेन लँग्वेज कॅटेगरीत भारताच्या वतीने करण्यात आली आहे।